हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. मी भाग्यश्री तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. खूप दिवसापासून मला ही माझी बाल्कनी क्लीन करायची होती. म्हणलं चला आज करूनच टाकते. आमचे आहू म्हणत होते की झाडं नको घेऊ, पण मी त्यांचं ऐकलं नाही. असं विचार केला की नवीन घर आहे, थोडेफार झाडं असतील तर बाल्कनी फ्रेश वाटेल आणि असं सगळ्यांनाच वाटतं नक्कीच ना. पण झालं असं की ओवीमुळे मला ते बाल्कनीकडे खूप जास्त लक्ष देण्यात नाही आलं. घरचेच कामं मुश्किल न होतात, त्यात ते बाल्कनीचं एक माझ्यासाठी नवीनच होऊन गेलं. आणि पाणी वगैरे तर मी घालायचे, पण मागच्या काही कालावधी मी गावाकडे गेलते आणि ऊन खूप पडते तुम्हाला तर माहीतच आहे. त्यानंतर थोडंफार झाडाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं. 8 दिवसात त्यांना बऱ्यापैकी टायमावर पाणीही नाही देण्यात आलं. त्यामुळे थोडे झाडे काही जळून गेली आणि काही ग्रोथही त्यांची थांबूनच गेली. मग त्यानंतर बाल्कनीमध्ये पण आपण ज्या टाइमला पाणी टाकतो मग खाली ती लाल माती वगैरे उतरते, तर मग तीही क्लीन माझी काही करणं झाली नाही. म्हटलं चला आज खूप दिवसानंतर टाइम भेटला, म्हटलं चला आज दुपारी न झोपता आपण आता हे काम करून घेऊ. ह्यांचं बी ऑफिस घरूनच होतं, त्यामुळे मग ते ऑफिस करता करता थोडंफार त्यांनी ओवीकडेही लक्ष दिलं आणि त्यानंतर मग मी हे बाल्कनीचं आवरण्यासाठी घेतलं. त्यानंतर काही झाडं वगैरे पण खराब झालेले होते, ते सगळे क्लीन करून घेतले आणि अशा प्रकारे मी बाल्कनी क्लीन करून घेत आहे. झाडं लावणं चुकीचं नाहीये, झाडं हे खरंच लावलेच पाहिजे, पण तिची काळजी घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. जे की मला आता झाडं लावल्याच्या नंतर कळालं की नुसतं पाणी घालणं आणि त्यांच्याकडे पाहणं हे झाडं वाढवणं नाहीये, त्याच्याकडे खूप लक्ष देणं लागतं. जसं की त्याच्यामध्ये खत घालणं, बाकीच्या गोष्टी आल्या, खूप गोष्टी राहिल्या त्या की माझ्याकडून आत्ता माझं बाळ लहान आहे हे मला शक्य नाही, हे मला कळून चुकलं आहे. सो त्यामुळे ओवी जोपर्यंत बऱ्यापैकी मोठी होत नाही तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये एकही झाड ऍड करणार नाहीये, कारण की लक्ष देणंही गरजेचं आहे झाडाकडे. उगाच घेऊन ठेवण्यात काही अर्थ नाहीये, हे मला खरंच कळून चुकलं आहे. असं झालंय माझ्या बाबतीमध्ये आणि खरंच मी नवल करेल त्यांचं की जे कोणी पण झाडं आपल्या गॅलरीमध्ये वाढवतात, छान ठेवतात. खरंच खूप अवघड काम आहे झाडांना वाढवणं. खरंच मी जेव्हा स्वतः अनुभव घेतला मी त्याच्यावरून तुम्हाला सांगत आहे. खरंच खूप अवघड आहे झाडं लावणं, कारण की झाडाकडे पाहणं होत नाही आणि जे कोणी पण झाडं वाढवत असतात त्यांना खरंच खूप काम आहे. कारण की ही एवढी पुशी बाल्कनी मला क्लीन करण्यासाठी 2 तास गेले, चक्क 2 तास गेले. कारण की इकडचं झाडून काढलं की तिकडे काही जाणार माती, इकडचं झाडून केलं की तिकडे काही जाणार. आणि त्यानंतर मग मी झाडामध्ये टाकण्यासाठी त्या झाडावाल्यांकडूनच मी काही खत वगैरे आणलं होतं, ते थोडंफार मी त्याच्यात मिक्स वगैरे केलं, जेणेकरून म्हटलं चला आता आपण काढलंच हे बाल्कनीचं आवरायला तर ते कुंड्यामध्ये पण थोडीफार माती टाकून घेऊया. कारण की त्याचे जे त्याच्या मुळ्या ज्या आहेत ना त्या दिसत होत्या झाडांच्या. मग मी असा विचार केला की चला आता एवढं सगळं काढलंच आहे तर हेही करून टाकते. आणि झाडाला ना माझ्या थोडंफार म्हणतो ना आपण की बुरशी चढली आहे, त्याच्यामध्ये मी ना निमखली मिक्स करत आहे. ते आम्हाला दादा म्हणले की निमखली मिक्स केल्याने ना झाडावरती बुरशी वगैरे किंवा त्यांची ग्रोथ वगैरे रुकत नाही आणि वाढते, चांगल्या प्रकारे ग्रोथ होते. त्याच्यामध्ये मी थोडं कोको पावडर वगैरे टाकलं आणि त्यांनी टाकलेले थोडे 2-3 पावडर होते ते पण मी त्याच्यात ऍड करून टाकले. आणि ना माझं इथे एक झाड होतं, ते झाडही सगळं सुकून गेलेलं होतं. मग मी असा विचार केला की त्याच्यामधली पूर्ण माती मी ह्याच्यामध्ये टाकते आणि पूर्ण झाडाला मिक्स करून टाकून देते, जेणेकरून झाडाला पण बऱ्यापैकी माती अजून भेटून जाईल. सगळ्या झाडांमध्ये माती वगैरे टाकून झाली आहे आणि त्यानंतरचा हा करता पहा किती ते टाकल्याच्या नंतर मी सगळे झाडं पाण्याने चांगली क्लीन करून घ्यावं म्हणलं, जेणेकरून त्याच्यावरती माती उडलेली आहे. आणि सगळ्या झाडांना थोडं पाणी टाकलं आणि वरचं झाडही थोडेफार क्लीन करून घेतले.
पाणी टाकून स्वच्छ केलं आणि पूर्ण फरशी क्लीन करून घेतली. आणि इकडे मी कूलरमध्ये पाणी टाकलं जेणेकरून कूलर लावायला. आणि हे कूलरच्या खालचं पण मी पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं. आणि उभीचं पहा मधात करणं चालूच आहे. त्याच्यामध्ये वरी बसायचं होतं, गार पाणी होतं आणि ऊनही खूप होतं. त्यामुळे म्हटलं चला उवीला पण आंघोळ घालून टाकूनच घेऊ याच्यामध्ये. आणि उवीला त्याच्यामध्ये मी टाकलं आणि तिचा एन्जॉय पहा किती. खूप पाणी आवडतं आम्हाला, प्यायला आवडतं, खेळायला आवडतं. नक्कीच तुमच्या इथे लहान बाळ असतील, माझ्या बोलण्याला खरंच सगळेजण सहमत असतात, कारण की लेकरांना पाणी खूप जास्त आवडतं. आणि उभीचं आमच्या असंच उठायचंच नव्हतं त्याच्यामधून, तिला कसतरी बळजबरी उठवलं आणि त्यानंतर ह्यांनी मग कूलर लावलं. आणि हे पाय इकडे माझं आवरल्याच्या नंतर फायनल गॅलरीचा लुक. आता हे किती दिवस राहील माहिती नाही मला, नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल पूर्ण डबल गॅलरीचा आवरायचा. पण सध्या तरी माझी गॅलरी खूप सुंदर दिसत आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.